कैलास बोराडेला ज्या पद्धतीने चटके देऊन आणि ह्या पद्धतीने मारण्यात आलंय ती पद्धत चुकीची आहे। जालना जिल्ह्यातली ही घटना आहे, भोकरदन इथली ही घटना आहे। तर त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी असतील ते सगळेच्या सगळे अटक केले पाहिजेत आणि अशा प्रकारची हिंमत परत एकदा कोणाची झाली नाही पाहिजे असा त्या ठिकाणी वचक बसण्याची आवश्यकता आहे। पण या एकंदरीत प्रकरणामध्ये सखोल चौकशी होणं पण गरजेचं आहे सर्वांगांनी। 100% वस्तुस्थिती काय झाले काय नाही मी तिथल्या एसपींशी सुद्धा बोललेलो आहे, कलेक्टरांशी सुद्धा बोललोय की याच्यामध्ये तुम्ही योग्य तो जे कोणी असतील त्यांच्यावरती आतापर्यंत मला वाटतं फक्त 2च आरोपी आहे, परंतु जर ते कैलास बोराडेंनी इतरांची नावं घेतली तर ती सुद्धा नावं घेतली पाहिजेत आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। बीडच्या शिरूर तालुक्यातील अमानुष मारहाणीचा व्हिडिओ जो तो समोर आलेली आहे, पैशांची उधळपट्टी केलेली आहे, काय तुमची प्रतिक्रिया? मी स्वतः कालच सांगितलंय या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे। मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद स्पष्टपणे कालच सांगितले, विक्टीम तो समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्याने फिर्याद द्यावी। भाजपचं भटके विमुक्त आघाडीचं युवा प्रदेश सहसंयोजक जे आहे ते त्यांच्या तर हे मला माहिती नाही पद आहे का नाही, ते पद तपासावं लागेल, परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी, एवढंच माझं मत आहे। खोक्या भोसलेंचा आका कोण आहे आणि या आकापर्यंत सुरेश दस पोहोचणार का? त्याची समर्थन मी केलेलं नाही, तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईन, मला काय भेट घ्यायला। मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो, मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे। ओके 100% त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, मी कुठं नाही म्हणतो। आणि महादेव मुंडेंच्या मिसेस मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसल्यात। महादेव मुंडेच्या